तुमचं स्वागत आहे प्रीती स्पेशल किचन मध्ये। चटपटीत आणि झटपट अगदी स्वादिष्ट रेसिपी फक्त तुमच्यासाठी मस्ट ट्राय प्रीती स्पेशल किचन। नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण बघणार आहोत झटपट आणि स्वादिष्ट अशी पेप्सी, जे आपण लहानपणी पुष्कळ खाल्लेले आहेत। सुट्टी असो, उन्हाळ्याची किंवा दिवाळीची, 1 रुपयाला एक ही पेप्सी भेटायची। म्हणजेच काय, अगदी तुम्हाला आठवत असेल, हे बर्फाची गोळी आपल्याला पाकिटात भेटायची, आपण त्याला पेप्सी म्हणून एन्जॉय करायचो। एक पेप्सी भेटायची 1 रुपयाला। आता पण भेटते ती, पण आता थोडी कॉस्टली असेल, साधारण 5 एक ग्लास आहे पेप्सी। तर अगदी हायजीन फूड आपल्याला घरच्या घरी असे पॉप्सिकल बनवायचे आहेत। अगदी जसं आपण बर्फाचे गोळे म्हणतो त्याच पद्धतीने आपण हे करणार आहोत। आपल्याला ॲक्च्युअल माहीत नसतं की त्या पाकिटात कोणतं पाणी आहे। त्याच्याने आपण लहानपणी खायचो किंवा ते इतकं काही जास्त ऑप्शन नव्हते। सर्वसाधारण लोक तर पुष्कळच खायचे, सगळेच खायचे। तर चला आता पटकन जाऊन असं टँगी आणि टेस्टी असं टँग, आणि इथं मी घेतलं आमपन्ना पुदिन्याचं। सो हे 2 सॅशे घेतलेले आहेत। तुमच्याकडे छोटं मोठं कोणतेही सॅशे असेल, आमपन्ना पुदिना आणि जे जंजिरासारखं पॅकेट येतं ना, ते पॅकेट काहीतरी 2 ते 3 रुपयाला आहे। आणि एक मोठं घेतलं हे 40-45 रुपयाचं टँकचं पॅकेट घेतलं आहे। हे 1 लिटरसाठी परफेक्ट आहे। सो इथं एक मी जार घेतलेला आहे जो 1 लिटरचा आहे। आता त्याच्यामध्ये 1 लिटरपेक्षा थोडं पाणी कमी घेतलेलं आहे मी, आणि हे जे टँक आहे ते थोडंसं स्ट्रॉंग करण्यासाठी थोडं पाणी कमी घेतलेलं आहे। तुम्हाला हवं म्हणजे एक साधारण 2 ग्लास पाणी घ्या ह्याच्यात, तर मोठे 2 ग्लास, ओके। सो आता आपण ह्याच्यात टँकचं पॅकेट रिकामी केलं आणि साधारण 2 ग्लास पाणी आपण इथं ॲड करणार आहोत। आणि हे जे आमपन्ना आहे ते ग्लासामध्ये करणार आहोत, कारण की ते छोटं सॅशे आहे ना। आता हे 2 ग्लास टँक इथं आरामात बनेल असं इथं पाणी घेतलेलं आहे। 1 लिटरला थोडंसं कमी, म्हणजे 750 ml हे पाणी असेल। ते छान ह्याला स्टर करून घ्यायचं। आणि आत्ता आपले जे पॉप्सिकल आहे, म्हणजे आईस्क्रीमचे मोल्ड आहे, त्याच्यामध्ये आपण हे रिफिल करायचं अगदी साध्या सोप्या पद्धतीने। बाजारामध्ये जे आपण आईस्क्रीम किंवा बर्फाचे गोळे खातो ते अवॉइड करायला हवे आपल्याला, कारण की बरेचसे रूमर्स पसरलेले आहेत की ते बर्फ कशाने बनतात आणि पाणी कोणतं वापरतात। वी डोंट नो की कोणतं पाणी असेल, कारण की पाण्याची अशी टंचाई आहे, तर मग पाणी कोणतं असेल, काय असेल, सिटी असो किंवा गावात असो, पाण्याची तर भरपूर टंचाई आहे। तो आपण घरच्या घरी आपण आता हे अगदी हायजीन फूड आपण बर्फाचे गोळे किंवा पेप्सी जे आपण लहानपणी खायचो ना, त्याच फ्लेवरचं आपण इथं टँग आणि इथं हे आमपन्ना सोबत घेतलेलं आहे। सो चला, आता आमपन्ना नसेल तर असं मी गेल्या 1-2 वर्षामध्येही दाखवलेलं तुम्हाला उन्हाळ्याच्या रेसिपीजमध्ये, की तुम्ही याला मिक्स फ्रूट ज्यूसनी कसं बनवू शकता। टँग बनवलं आणि हे जे कॅव्हिटी आहे कुल्फीच्या किंवा आईस क्यूबच्या पॉप्सिकलच्या, त्याच्यामध्ये फिल केलं। आता पॉप्सिकलचा ट्रे आहे, पण त्याच्यामध्ये एक जे आहे ना त्याचं हँडल तुटलं माझ्याकडून, जे पॉप्सिकलचं स्लॉट होता ना त्याच्यातलं। तर ट्रे आहे, पण ट्रेमधून ते कधी निसटून धक्का लागून पडतं, त्यामुळे मी असा कंटेनर घेतला। जर तुमच्याकडे सेम असं भांडं असेल तर तुम्ही नक्कीच ह्या ट्रिक नक्कीच वापरा। असं कोणते कंटेनर असेल ज्याच्यामध्ये सगळे 5-6 तुमचे बसतील पॉप्सिकल, ते तुम्ही वापरू शकता। असा चौकोनी डब्बा, ओके। सो आता हे पटकन जाऊन सगळे रिफिल केले। टँकचं तर झालं एक बनवून अगदी साधं सोप्या पद्धतीने, तसंच आमपन्नाचं सुद्धा साधं सोपं आहे। बऱ्याच वेळा काय होतं ना, की जेव्हा आपण ते बाजारात ते पॉप्सिकल किंवा पेप्सीज खायचो, आत्ताही भेटतात, आताही खात असतील मुलं, बट कसं असतं की तेव्हा टायफॉईड आणि पाण्याच्या चेंजेसनी टायफॉईड होतं, कावीळ होतं मुलांना। आपल्याला इतकं काय अंदाजा नाही येत, बट ते होतं खूप। आणि आता ऊन इतकं वाढलेलं आहे की ते मुलं हट्टेही करतात, आणि मग बाहेरचं सतत किती अनहायजीन द्यायचं हे आपल्याला पहिला प्रश्न असतो। त्यामुळे घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे बर्फाचे गोळे किंवा कुल्फी किंवा पॉप्सिकल जे काय तुम्हाला आवडेल ते तुम्ही याला म्हणू शकता।
असं पटकन अगदी 5 ते 2 मिनटात हे बनवलं. तुम्ही बघितलं 4 बनवले, अजून ह्याच्यात 2 होतील. पण मला अजून काय करायचं आहे, माझ्याकडे एकच आहे स्लॉट. म्हणजे 6चा सेट होता तर त्याच्यात एक कुल्फीचं जे हँडल आहे ते तुटलं मोल्डचं. तर आत्ता मी म्हटलं चला 5 आहे तर 5मध्ये 4 ते झाल्याने एक हे करूया. कारण की हे छोटं सॅशे आहे. सॅशे आहेत असे बरेच, पण मी मोठं गेलेले जे आमपन्नाचे पॅकेट आहे ना, तर ते मोठं मला अवेलेबल नाही भेटलं. त्यामुळे मग मी छोटे सॅशे घेतलं आहे. एक सॅशे एका ग्लासला पुरेसा होतो. तर मी इथं आता 1 ग्लासपेक्षा थोडं कमी पाणी घेणार आहे. अर्धा ग्लास घेतलेला आहे. थोडंसं स्ट्रॉंग करूया म्हटलं. बट हे बघा, असं स्टर करून घ्यायचं, अगदी 1-2 सेकंड हलवून घ्यायचं. स्टर झालं, ह्याला छान हलवलं, मिक्स झालं हे की आता ह्याला आपण मोल्डमध्ये टाकूया. आणि अगदी 8 ते 10 तासाच्या आत, 8 तास म्हटलं तरी चालेल, डीप फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं. आणि तुमचं आमपन्नाचे पॉप्सिकल आणि टँगचे पॉप्सिकल आरामात रेडी आहे. कोणतेही बाजारातलं अनहायजीन तुम्हाला पेप्सी किंवा बर्फाचे गोळे खायची काही गरज नाही. तुम्हाला काय, मुलांना काय, सगळ्यांना चालू शकता तुम्ही. अशा प्रकारे हे आमपन्ना आणि टँगचे पॉप्सिकल किंवा मग पेप्सीस आपण म्हणू शकतो. तर चला पटकन जाऊन, आता त्याच्यात तरी काय असायचं आणि किती सर येतं त्याच्यात, आपण मस्त एन्जॉय करू शकतो ह्या पद्धतीने, नाही का. तर चला आता ह्याला 8-10 तास ठेवूया आणि मग भेटूया. किती साध्या सोप्या पद्धतीने हे झालं तुम्ही बघितलं. जस्ट पाकिट उघडलं, पाण्यात मिक्स केलं आणि हे सेट केलं. 8-10 तास फ्रीझरमध्ये ठेवून दिलं. हे बघा, हे झालं आमपन्नाचं. तर जे मसाला आहे तो खाली बसला कदाचित, बट खाल्ल्यानंतरच कळेल. पण मी खाऊन बघितल्यानंतर थोड्या वेळाने तर खूप छान झालेलं. असं वाटलं नाही की मसाला खालीच बसला आहे. ते असं दिसतं. कलर जो असतो ना त्याच्यामध्ये, फूड कलर नाही, जो मसाल्याचे फ्लेवर कलर असतात ना, ड्राय पुदिना वगैरे, तो खाली बसलेला असतो. बट फ्लेवर पूर्ण पॉप्सिकलला होता. असं नाही की मध्ये नुसतं पाणीच लागत होतं, अजिबात नाही. खूप छान झालेलं. तुम्ही नक्की ही आयडिया ट्रिक फॉलो करा. मस्त चटपटीत आमपन्नाचं पॉप्सिकल इथं रेडी आहे. थोडंसं 1-2 सेकंड असं पाण्यामध्ये डिप करायचं ग्लासच्या आणि झाकण उघडल्यासारखं उघडायचं. तर हे बघा, आमपन्नाचं पॉप्सिकल रेडी आहे. जसं मी म्हटलं ना, दिसायला जरी व्हाईट दिसत असेल मध्ये, पण हे खूप टेस्टी होतं मधूनसुद्धा. आणि हे टँगचं तर अगदीच फुल्ली सेम कलर आहे. टँग म्हणजे काय, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, एनर्जी ड्रिंक आहे. रिफ्रेश होतं माणूस. तर लहान मोठे सगळ्यांनाच आवडेल ह्या पद्धतीचे हे पॉप्सिकल. नक्कीच करा. अगदी तुम्ही आदल्या रात्री हे बनवून ठेवलं की दुसऱ्या दिवशी दिवसभर मुलं एन्जॉय करू शकतात. बाहेरचं काय खाण्यापेक्षा, बाहेरचं काय कसं असेल कसं नाही, आणि प्लस त्याला आणायला बाहेर जा, मग ते आणा. सो अगदी झटपट काही मिनटात आणि जस्ट काही पैशात आपल्याला हे छान हेल्दी आणि हायजीनफुल पॉप्सिकल किंवा पेप्सीज रेडी आहे. टँगचं एक मी केलेलं आहे आणि दुसरं आहे आपलं आमपन्नाचं. सो आवडली असेल ही झटपट होणारी उन्हाळ्याची रेसिपी तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मस्ट ट्राय आहे, नक्की ट्राय करा. टँग घरात आहे तर पटकन जाऊन टँगचे पॉप्सिकल करा. तर हे जे मोल्ड आहे हे मी डीमार्टमधून घेतलेले. तुम्हाला हवं तर तुम्ही कोणत्याही आजूबाजूच्या दुकानातून ह्याला बाय करू शकता. म्हणजे रिलायन्स स्मार्ट, स्मार्ट बाजार, कुठेही भेटतं. आय होप सो तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल. झटपट आणि हायजीनची काळजी घेऊन आपण जे उन्हाळ्यासाठी मस्तपैकी पॉप्सिकल केलेले आहे. आवडली असेल ही रेसिपी तर मस्ट ट्राय आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.